सातारा जिल्ह्यातील खटाव पंचायत समितीतील आगामी सभापती आणि उपसभापती निवड जी येत्या सोमवारी म्हणजेच 16 मार्च 2026 ला होणार आहे। सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या या निवडीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे। यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला दिसणार की तीनही पक्ष स्वतंत्र राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे खटाव पंचायत समितीमध्ये भाजपाने 14 पैकी 8 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळाल्यात। सभापती पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपच्या कातर खटाव गणातील वनिता दुबळे यांची सभापतीपदी निवड निश्चित आहे। पण उपसभापती पद कुणाला मिळणार हे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे गटाला, आमदार मनोज घोरपडे गटाला की आमदार महेश शिंदे गटाला याची उत्सुकता कमालीची आहे। खटाव माण, खटाव उत्तर कन्हाड आणि खटाव गोरेगाव या 3 विधानसभा मतदारसंघांशी निगडीत असलेल्या या समितीत सत्तेचा समतोल कसा साधला जाईल? मंत्री गोरे यांच्या माण मतदारसंघातील सदस्यांना प्राधान्य मिळेल की इतर गटांना? पक्षांतर्गत चुरस आणि नेत्यांच्या चर्चा यामुळे हे पद कोणत्या नेत्याच्या कार्यकर्त्याला मिळेल याबाबत तालुक्यात चर्चेचा भोवरा सुरूच आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर। त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला लगेच कळतील। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। खटाव पंचायत समितीची निवडणूक निकालानंतर आता पदाधिकारी निवडीचा टप्पा आलाय। 14 सदस्यीय या समितीत भाजपाने 8 जागा जिंकल्यात। यामध्ये वनिता दुबळे, शशिकांत रोमण, हनुमंतराव बोटे, प्रसाद जुगदर, डॉक्टर प्रगती कोकाटे, वैशाली मोरे, रेश्मा शेडगे आणि अनिता कोळी यांनी विजय मिळवलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेसने 6 जागा मिळवल्यात। यामध्ये मनोज देशमुख, संग्राम कदम पाटील, शुभम शिंदे, महेश वाघ, श्यामली साळुंखे आणि स्नेहल जाधव यांनी विजय मिळवलाय। सभापती पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने वनिता दुबळे यांची निवड निश्चित आहे। भाजपाचं स्पष्ट बहुमत असल्याने उपसभापतीही भाजपाचाच होईल हे जवळपास पक्क मानलं जात आहे। पण पक्षांतर्गत चुरस मोठी आहे। खटाव पंचायत समिती खटाव माण, खटाव उत्तर कन्हाड आणि खटाव गोरेगाव या 3 विधानसभा मतदारसंघांशी जोडलेली आहे। मंत्री जयकुमार गोरे यांच्या माण मतदारसंघातील सदस्य म्हणजे वनिता दुबळे, बोटे, जुगदर, वैशाली मोरे असे 4 ते 5 सदस्य आहेत आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या कन्हाड उत्तर मतदारसंघातील डॉक्टर प्रगती कोकाटे, तर आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघातील शशिकांत रोमण, रेश्मा शेडगे असे 2 सदस्य आहेत। सभापती पद माण मतदारसंघातील महिलेकडे असल्याने सत्तेचा समतोल साधण्यासाठी उपसभापती कोरेगाव किंवा कन्हाड उत्तर मतदारसंघातील सदस्याला देण्याचा विचार आहे। यात म्हासुर्णे गणातील बाजार समिती माजी सभापती CM पाटील यांच्या कन्या डॉक्टर प्रगती कोकाटे पाटील यांचं नाव चर्चेत आहे। तसंच निमसोड मधील प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी वैशाली मोरे यांचाही विचार होऊ शकतो। सभापती पद महिलेकडे असल्याने उपसभापती पुरुष सदस्याला देण्याचा पर्यायही पुढे येऊ शकतो। यात शशिकांत रोमण, हनुमंतराव बोटे, प्रसाद जुगदर यांच्यात चुरस आहे। उपसभापती पदाचा अंतिम निर्णय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या चर्चेतून होईल। पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार सत्तेचा समतोल आणि मतदारसंघीय प्रतिनिधित्व यांचा विचार होईल। ही निवड फक्त खटावपुरती मर्यादित नाहीये। सातारा जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांमध्येही महायुतीचं समीकरण कसं जुळेल यावर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा प्रभाव पडेल। खटावमध्ये भाजपाचं वर्चस्व असलं तरी अंतर्गत समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे। तेव्हा आता खटाव पंचायत समितीच्या या निवडीबाबत तुम्हाला काय वाटतं? उपसभापती कोण होईल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।